नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपल्या मराठीमध्ये एक चांगली म्हण आहे, उक्ती आहे, भरोशाच्या म्हशीला टोणगा. भरोशाच्या म्हशीला टोणगा याचा अर्थ, अगर त्या म्हशीच्या पोटी रेडा जन्माला आला तर त्याला टोणगा म्हणतात. कारण आपल्याकडे मराठी प्रांतामध्ये सहसा रेड्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणजे मी बघितलेलं आहे खेड्यापाड्यात, अक्षरशः 6-8 महिन्यांनी खाटकाला विकून टाकतात. म्हशीच्या पोटी मादी पिल्लू पैदा व्हावं, रेडी पैदा व्हावी ही अपेक्षा असते. कारण ती परत वाढवली की ती धुबतं जनावर असतं. पण जो म्हशीच्या ह्याच्यामध्ये नर असतो त्याचा काही उपयोग नसतो. जसा गाईचं वासरू नर असेल तर त्याचा बैल म्हणून उपयोग होतो, शेतात वगैरे वगैरे कामासाठी उपयोग होतो. तसा आपल्याकडे महाराष्ट्रात रेड्याचा काही उपयोग नसतो आणि शेती कामामध्ये, ग्रामीण व्यवहारामध्ये. आणि म्हणून ह्या म्हशीला नक्की मादी पिल्लू होणार, रेडीच होणार ही अपेक्षा असते. आणि जर तिला नर पिल्लू झालं तर त्याला टोणगा म्हणतात. म्हणजे तो काही उपयोगाचा नाही, खायला काय तो फार आणि भुईला भार असं जे असतं त्याला भरोशाच्या म्हशीला टोणगा. म्हणजे जी म्हैस खात्रीने मादी पिल्लू जन्माला घालते ही अपेक्षा असते, त्या अर्थाने ते आलेलं आहे. म्हणजे ज्याच्यावर तुम्ही खूप विश्वास ठेवता हे असं होणारच. आणि तिथे तुमचा अपेक्षाभंग होतो तेव्हा त्याला भरोशाच्या म्हशीला टोणगा असं म्हणतात. हे सगळं अर्थ उलगडून सांगण्याचं कारण असं की गेल्या जून महिन्यापासून देशामध्ये मोदी विरोधी आणि भाजपला सत्तेबाहेर बसवण्यासाठी जे विरोधी राजकारणाचे पतंग उडवले जात होते आणि विरोधी पक्षांपेक्षा माध्यमातून अधिक उडवले जात होते. आणि त्यामुळे जून महिन्यामध्ये पाटण्याला जेव्हा 22-24 पक्षाचे नेते एकत्र जमले, नितीश कुमार आणि लालू प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली, तिथून पुढे बंगलोर आणि मुंबईला जमले, तेव्हा अक्षरशः माध्यमातले सगळे पुरोगामी पंख फुटल्यासारखे उडायला लागले होते. आणि मग गेल्या तुम्ही जुने व्हिडिओ काढून बघितले यूट्यूबवर तर तुम्हाला कळेल की कोणाची किती मतं आहेत आणि त्यांच्या बेरजेने काय काय होऊ शकतं. आणि त्यामुळे भाजपच्या मुळात 303 असलेल्या जागा पण कशा घटून 200-220च्या पुढे जाऊ शकणार नाहीत. हे युक्तिवादच्या युक्तिवाद नित्यनेमाने परिसंवादामध्ये, डिबेटमध्ये चाललेले होते. आणि मग ते सांगण्यासाठी कसं, गेल्या वेळेला महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीला 48 पैकी 41 जागा मिळालेल्या होत्या. पण त्यावेळेला उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर होते, शिवसेना त्यांच्याबरोबर होती. आज शिवसेना त्यांच्याबरोबर नाही आहे. बिहारमध्ये नेमकी तीच गोष्ट आहे. बिहारमध्ये गेल्या वेळेला 40 पैकी 39 जागा NDAने जिंकल्या होत्या. भाजप 17, नितीश कुमार 16, आणखीन पासवानच्या पार्टीने काय 6 वगैरे वगैरे असा हिशोब दिला जात होता. काँग्रेसला अवघी 1 जागा मिळाली आणि लालू प्रसादांच्या राष्ट्रीय जनता दलाला तर 1 सुद्धा जागा जिंकता आली नव्हती गेल्या लोकसभा निवडणुकीत. त्यामुळे बिहार आणि महाराष्ट्र हे चमत्कार घडवतील. कारण गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीत जी NDA होती त्यामधले नितीश कुमार बाहेर पडलेत आणि उद्धव ठाकरे शिवसेना घेऊन बाहेर पडलेत. यांच्या 18 आणि त्यांच्या 16 ह्या एकत्र केल्या तर बघा किती 34 जागा कमी होतात NDAच्या. आणि नुसत्या NDAच्या जागा कमी होत नाहीत तर या मित्रपक्षांची मतं घटल्यामुळे भाजपला देखील बिहार आणि महाराष्ट्रात मतांच्या टक्केवारीमध्ये मोठा फटका बसणार आणि परिणामी त्यांचं नुकसान होणार, भाजपचं नुकसान होणार. भाजपच्या ज्या 303 जागा आहेत त्यामधून जागा घटणार. आणखीन एक गोष्ट होती की बंगालमध्ये 42 पैकी 18 जागा मागल्या खेपेस BJPने जिंकलेल्या होत्या, भाजपने जिंकल्या होत्या. त्यासुद्धा विधानसभेनंतर भाजपचा भर ओसरलेला आहे, भाजपची हवा गेलेली आहे असं म्हणून
बंगालमध्ये तरी 8 जागा भाजपच्या कमी होतील अशा रीतीने वजाबाक्या करून भाजपच्या 303 जागा ह्या 220 किंवा 225 इथे आणून थांबवल्या जात होत्या. आणि हे गेले जून पाटण्याला जी काय ते अधिवेशन झालं, इंडिया अलायन्स नाव देण्यापूर्वीचं बाळंतपण झालं पाटण्याला, तेव्हापासून ही आकडेवारी सातत्याने स्वतःला जाणकार म्हणवणारे, आजकाल अनेक त्यातले बेकार आहेत, यूट्यूब चॅनल चालवत आहेत, कारण त्यांना अनेक चॅनलवरून हाकून लावण्यात आलेले. तर त्या सगळे आणि मग त्यांच्या बरोबर पत्रकार नसलेले पण राजकीय अभ्यासक विश्लेषक असलेले लोक सातत्याने 6-7 महिने बिहार, बंगाल, महाराष्ट्र हे गणित सांगत होते. आणि ऑब्व्हियस आहे 48, 42, 90 आणि 40 130 जागा आहेत. 130 जागांमध्ये भाजपने मिळवलेल्या जागा ह्या निम्म्यापेक्षा अधिक होत्या. मला वाटते 23 आणि 17 म्हणजे 50 आणि 18, 50 आणि 18 किती झाल्या 68 जागा, म्हणजे 130च्या निम्म्याहून अधिक जागा या 3 राज्यातून भाजपने गेल्या वेळेला मिळवल्या होत्या. त्यातल्या 20-25 जागा कमी झाल्या तर त्याचा मोठा फटका भाजपला बसेल. आणि इतर राज्यात कसं काय हे रंगवून सांगितलं जात होतं, गणित मांडलं जात होतं. पण काल परवा एक करत जेव्हा आता निवडणूक दाराशी येऊन उभी राहिली, तेव्हा वेगवेगळ्या वाहिन्या आणि वेगवेगळ्या संस्था मतचाचण्यांचा अभ्यास सुरू करू लागल्या. आणि त्यातून जे आकडे पुढे यायला लागले, तेव्हा पहिल्यांदा 2 महिन्यापूर्वी जो मला वाटते मूड ऑफ द नेशन वगैरे काय इंडिया टुडे करतं, ट्रॅकर वगैरे, त्यामध्ये भाजप निदान बहुमताच्या जवळ जाते असं दिसायला लागलं. तेव्हा अनेकांचा धीर सुटला. आणि जसजसा हा आकडा वाढायला लागला तसतसं इकडे इंडिया अलायन्स जी बनली होती भाजपला 220 वर रोखण्यासाठी वगैरे, तिथल्या पक्षांचाही धीर सुटत चालला. नितीश कुमार आपणच बनवलेल्या इंडिया अलायन्सला लाथ मारून थेट भाजपच्या गोटात येऊन दाखल झाली. उद्धव ठाकरे यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती, शरद पवारांविषयी प्रचंड सहानुभूती, हे नाटक रंगवलं जात होतं. काल परवा टाइम्स नावचा सर्वे आला आणि त्यातून हवा गेली. आणि हवा का गेली मित्रांनो? हवा का गेली? अजून बंगालमध्ये जिथे भाजपच्या 18 जागा आहेत त्यातल्या कमीत कमी 5 ते 7 जागा कमी होतील असा छाती ठोक दावा केला जात होता. अगदी संदेश खालीचं प्रकरण झाल्यावर सुद्धा की भाजपने कसं त्या शहाजहान शेख हा मुसलमान आहे म्हणून हिंदू मुस्लिम असं पोलरायझेशन करायचा प्रयत्न केला असा आरोप करत, पण संदेश खानतीचा मामला जो आहे तो अख्ख्या बंगालभर पसरू शकला नाही. कारण बंगाली माध्यमांनी संदेश खाली प्रकरणाच्या बातम्या तेवढ्या भडक करून रंगून दाखवल्या नाहीत जेवढ्या राष्ट्रीय चॅनेलवर दाखवल्या जात होत्या. आणि म्हणून संदेश खाली याच्याविषयी देशाच्या इतर भागामध्ये कितीही हलकल्लोळ माजलेला असला तरी खुद्द बंगालमध्ये त्यातून ममता विरोधी मत जाण्याची बिलकुल शक्यता नाही असं मोठमोठे पत्रकार छाती ठोकपणे दावा करत होते. पण काल परवा जेव्हा शनिवार शुक्रवारी टाइम्स नाव या वाहिनीचा जो सर्वे आला, मतचाचणीचा अहवाल आला, त्यामध्ये बंगालमध्ये ममताला मागे टाकून भाजप अधिक जागा मिळवेल असं सांगितलं गेलं. तेव्हा ह्या लोकांची धाबी दणाणली. आणि तेवढ्यावर भागत नाही, एकामागून एक उरले सुरले आजपर्यंत भाजपत नसलेले पक्षसुद्धा स्वतःला भाजपशी जोडून घ्यायला धडपडायला लागले. म्हणजे मागच्या 2 निवडणुका किंवा गेली 20 वर्ष भाजपापासून अलिप्त असलेला ओडिसाचा प्रादेशिक पक्ष जो भाजपच्या विरोधी राजकारणात कधीच नव्हता पण भाजपच्या सोबतसुद्धा नव्हता, असा तो बिजू जनता दल नावाचा पक्ष, तो सुद्धा भाजपच्या गोटात दाखल झाला. आंध्रचे
तेलुगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू परत एकदा भाजपत दाखल व्हायला उतावळे झालेले आहेत. आणि बघता बघता गेल्या 2 महिन्यामध्ये चित्र असं पालटत गेलं की भरवशाच्या म्हशीला टोणगा. भाजपला रोखण्यासाठी आणि मोदींची हॅट्रिक हुकवण्यासाठी जी इंडी अलायन्स बनवली म्हणून बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणून जे पुरोगामी पत्रकार थुई थुई नाचायला लागलेले होते त्यांची बोबडी वळायची पाळी आली. कारण भरोशाच्या म्हशीला टोणगा. आता टाइम्स नावसारखी वाहिनी जर थेट NDAला 350 पर्यंत नेऊन पोचवत असेल, 370च्या आसपास नेऊन टाकत असेल आणि भाजप हा 338वर आणून ठेवत असेल तर ते झटकन नाकारून टाकणं शक्य नव्हतं. सर्वे चुकीचा आहे, खोटा आहे असं म्हणणं अशक्य होतं. तुम्ही कितीही भाजप विरोधी असा, तुम्ही कितीही मोदींचा द्वेष करा, पण ही सगळे दावे करणारे हे मूळचे पत्रकार आहेत, राजकीय अभ्यासक आणि विश्लेषक आहेत. त्यामुळे त्यातून दिसणारं नागडं सत्य ते फार काळ नाकारू शकणार नव्हते आणि परिणामी त्यांनाही हे सत्य स्वीकारावं लागलं. पण त्यांना अजूनही एक कोडं उलगडत नाही आहे, ही गडबड कुठे झाली. तर त्यांची गडबड प्रामुख्याने 3 राज्यात झालेली आहे. ती 3 राज्य म्हणजे बंगाल, बिहार आणि महाराष्ट्र. या 3 राज्यामध्ये 130 लोकसभेच्या जागा आहेत आणि तिथे जेवढं यश भाजपला 2019च्या निवडणुकीत मिळालं होतं तितकं यश यावेळेला मिळणार नाही यावर ही मंडळी आपल्या विश्लेषणात इतकी पूर्णपणे विसंबून होती की तिथल्या राजकीय घटनाक्रम जे बदलत आहेत त्याकडे ते ढुंकून बघायला तयार नव्हते. मित्रांनो, एक गोष्ट असते, आपण गेल्या वेळचा विश्वचषक बघितला, आपल्याकडे महाराष्ट्रात झाला, आपला भारतात झाला. सगळ्या प्राथमिक फेरीपासून बाद फेरीपर्यंत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालचा भारतीय क्रिकेट संघ एकही सामना हरलेला नव्हता. फायनलला जाईपर्यंत प्रत्येक सामना रोहित शर्माच्या टीमने जिंकलेला होता आणि त्यामुळे सगळे छाती ठोकपणे सांगत होते भारत यावेळचा वर्ल्ड कप जिंकणार, विश्वचषक जिंकणार. पण त्या सामन्यात काय झालं मित्रांनो? आता गंमत अशी असते की हे सगळं होणार हे बरोबर आहे, पण हे तुम्ही आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून ठरवलं म्हणून होत नाही. आपण ज्यांचं समर्थन करतो किंवा ज्यांचा विरोध करतो. आता विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये तुमचे ऑस्ट्रेलिया आणि भारत हे 2 संघ आलेले होते. तुम्ही भले भारताचे समर्थक असाल, भारताचं समर्थन करणारी कॉमेंट्री करू शकाल, पण खेळणारे तुम्ही नाही आहात. तुम्ही ज्यांचं समर्थन करता त्या लोकांनी त्या सामन्यामध्ये तितक्या ताकदीने आणि तुमच्या अपेक्षा आहेत तितक्या जोशात खेळलं पाहिजे, तर तो सामना तुम्ही समर्थन केलेल्या भारतीय संघाला जिंकता आला असता. तितकंच ऑस्ट्रेलिया तुम्हाला जितका दुबळा वाटतो तितका दुबळा आणि लंगडा खेळ ऑस्ट्रेलियन संघाने त्या सामन्याच्या वेळेला करायला पाहिजे. आणि उलटं झालं मग. आणि उलटं म्हणजे काय? जर दणक्यात ऑस्ट्रेलियन संघ खेळला, संघ भावनेने खेळला आणि अखेरच्या चेंडूपर्यंत सगळी ताकद झोकून देऊन खेळला तर तुम्हाला हरणारा वाटेल तो संघ जिंकत असतो. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण तो विश्वचषक सामना आहे, ज्याच्यात एकही पराभव नसलेला भारतीय संघ फक्त अंतिम सामना खेळताना हरला आणि विश्वचषक गमावून बसला. मित्रांनो, तीच गोष्ट नेमकी राजकारणाचे अंदाज आडाख्यांमध्ये असते, तशीच्या तशी असते. आता हे जे विश्लेषक पत्रकार आहेत हे पक्षपाती आहेत हे मला मान्य आहे, पण ते बुडत्याला काडीचा आधार म्हणतात तसं त्यांना काँग्रेस दुबळा पक्ष झालेला आहे. आघाडी म्हणून, गठबंधन म्हणून
इंडी अलायन्स म्हणून एकत्र आलेले पक्ष हे आपापल्या राज्यात समर्थ असले तरी बाकीच्या राज्यामध्ये ते मित्रपक्षांना कसलीही मदत करू शकत नाहीत. ह्या वास्तवाकडे हे सगळे पक्षपाती पत्रकार विश्लेषक कानाडोळा करतात. ममता दिदी इंडी अलायन्समध्ये आल्या याचा महाराष्ट्रात उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांच्या पक्षाला कुठलाही फायदा होऊ शकत नसतो. ममता बॅनर्जींना इकडे प्रचाराला बोलवलं तरी महाराष्ट्रातला मतदार हा महाविकास आघाडीला किंवा इंडी अलायन्सच्या उमेदवाराला मतं देईल अशी बिलकुल शक्यता नसते. अगदी त्याच पद्धतीत शरद पवार किंवा उद्धव ठाकरे कलकत्त्यामध्ये ममता दिदीच्या प्रचाराला गेले म्हणून तिथला मतदार ममता दिदीला मत देईल अशी बिलकुल शक्यता नाही. तिथे ममता दिदींचीच लोकप्रियता काम करत असते आणि महाराष्ट्रात शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याच लोकप्रियतेवर महाविकास आघाडीला अवलंबून राहायचं असतं आणि म्हणून बेरीज करून प्रश्न सुटत नसतात. तुम्ही ज्या अपेक्षा बाळगता त्याच्यात बिहारमध्ये इतक्या जागा भाजपच्या कमी होतील, ममता आणि इंडी अलायन्स झाली तर बंगालमध्ये इतक्या जागा कमी होतील, महाराष्ट्रात उद्धव NDAमधून बाहेर पडल्यामुळे भाजपचं इतकं नुकसान होईल, हे जे आडाखे बांधलेले असतात त्याप्रमाणे पक्षांनी आघाड्या कराव्या लागतात. मतदाराला सामोरं जावं लागतं आणि मतदाराने पण तुम्हाला जी सहानुभूती आहे ती पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्याविषयी मतदाराला सहानुभूती वाटली पाहिजे. ती सहानुभूती जर मतदाराला नसेल तर तुम्हाला पाहिजे म्हणून तो मतदार या बाजूला किंवा त्या बाजूला मत देत नसतो. थोडक्यात ज्या वेळेला राजकीय अंदाज आडाखे बांधले जातात तेव्हा कुठल्या परिस्थितीत मतदार कसा वागेल, कुठल्या परिस्थितीत कुठल्या आव्हानाला तोंड देताना कुठले पक्ष एकत्र येऊ शकतील आणि खेडीमेडीने एकत्र येऊन एकमेकांना विजयी करण्यासाठी आपलं सर्वस्व झोकून देतील याचा एक अंदाज बांधलेला असतो. पण त्यामध्ये आता उदाहरण तुम्ही घ्या, महाराष्ट्रामध्ये 2019च्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि शिवसेना आणि भाजप हे आघाडी युती म्हणून लढलेले होते. त्यांनी पूर्णपणे एकमेकांसाठी ताकद लावली नाही. ती लावली असती तर शिवसेना भाजप युतीला कमीत कमी 180 ते 190 जागा मिळू शकल्या असत्या. पण या दोघांनी मित्र म्हणून लढताना सुद्धा एकमेकाचे उमेदवार कसे पडतील याची सुद्धा काळजी घेतली होती आणि त्यामुळे साधारणतः 160वर येऊन युतीची घोडदौड थांबली. जर प्रामाणिकपणे भाजप आणि शिवसेना हे एकमेकांसाठी झटले असते 2019च्या विधानसभा निवडणुकीत तर युतीची आमदार संख्या ही बेरजेत 180 ते 190 झाली असती. पण तसं होत नाही. आणि म्हणून विश्लेषण करताना आपण जी पक्षांच्या आजवर मिळालेल्या मतांची बेरीज करतो तशी बेरीज प्रत्येक वेळेला होते असं नाही. अनेकदा त्याची वजाबाकीसुद्धा होते. अनेकदा त्या जिल्ह्यामध्ये त्या मतदारसंघामध्ये त्या पक्षातल्या स्थानिक नेत्यांचे जे हेवेदावे असतात ते वरच्या नेत्यांनी काय निर्णय घेतले यानुसार बदलले जात नाहीत आणि तिथले स्थानिक पातळीवर मित्र पक्षातले नेते एकमेकांच्या उरावर बसतात आणि आपलाच युतीचा किंवा आघाडीचा उमेदवार पराभूत करून दाखवतात. आणि तिथे गंमत लक्षात घ्यावी लागते की तुम्ही कागदावर जे आकडे बघितलेत, बेरजा मांडलेत, त्यानुसार मतदान होईल याची हमी कोणीही देऊ शकत नसतो. जसं त्या म्हशीला आजवर तिने 3दा मादी पिल्लू जन्माला घातले, रेडी जन्माला घातली आहे, त्यामुळे 4थ्यांदासुद्धा त्या म्हशीला मादी पिल्लूच जन्माला येईल ही आपली अपेक्षा असते. पण प्रत्यक्ष तसं झाल्याशिवाय सिद्ध होत नाही. आणि म्हणून मग काय म्हणतात की भरोशाच्या म्हशीला भरोसा कुठून आला, तुम्ही भरोसा कसा घेतलात, कुठून का भरोसा ठेवलात की बाबा आजपर्यंत 3दा या म्हशीने 3दा मादी पिल्लूच दिलेला आहे, त्यामुळे ही म्हैस दरवेळेला मादी पिल्लालाच जन्म देते, हा तुमचा
अनुभव असतो आणि त्या अनुभवावर तुम्ही भरोसा ठेवलेला असतो. पण चौथ्यांदा नर पिल्लू जन्माला येतो, रेडा जन्माला येतो, त्याला टोणगा म्हणतात. आणि इथे नेमकं तेच आहे. एक तर मनात आता जसं दुभतं जनावर एक वाढतं मादी जन्माला आली तर, म्हणून तुम्हाला रेडी व्हावी असं वाटत असतं, पण तुम्हाला वाटत असतं म्हणून तसं होत नाही. बहुतेक वाहिन्यांवरचे पुरोगामी ल्युटियन्स दिल्लीतले पत्रकार विश्लेषक हे मोठ्या प्रमाणावर भाजपचा किंवा मोदींचा द्वेष करतात. त्यामुळे त्यांना बुडत्याला काडीचा आधार म्हणतो आपण, तसं थोडीशी शक्यता वाटली की इथे भाजपचं काहीतरी नुकसान होऊ शकतं की ते लगेच भाजपच्या जागा हटवून टाकतात. ती त्यांची अपेक्षा असते, त्यांना वाटत असतं असं व्हावं. आणि मग किंचित शक्यता दिसली तरी झालंच अशा थाटात ते बोलायला लागतात. आणि त्यामुळे प्रत्यक्ष निकाल लागतो, मतदान होतं, मतमोजणी होते, तेव्हा त्यांचा अपेक्षाभंग होतो. आणि मग अजून मतदान झालेलं नाही, मतदानाच्या तारखा घोषित झालेल्या नाहीत, पण त्याच्या आधी येणारे सर्वेसुद्धा भाजपला 350च्या पुढे घेऊन चाललेले आहेत. NDAला 350 पावणे 400च्या दरम्यान घेऊन चाललेत. आणि मग गणित कुठे फसले तर हे जे विश्लेषक आहेत त्यांचं जे बिहार, बंगाल आणि महाराष्ट्र इथे फार मोठी उलथापालथ 2019च्या तुलनेत होणार आहे. आणि त्यामुळे भाजपचं घोडं बहुमताच्या अलीकडे अडकेल हा जो त्यांचा अंदाज आहे तो नेमका तसा आहे जसा तो विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या वेळेला होता. पण भारत हरला, ऑस्ट्रेलिया जिंकला. भरोशाच्या म्हशीला टोणगा त्याला म्हणतात मित्र. आणि म्हणून बिहार, बंगाल आणि महाराष्ट्रावर विसंबून किंवा तिथल्या घडणाऱ्या बिघडणाऱ्या राजकीय गणितावर विसंबून जे लोक भाजपला बहुमताच्या अलीकडे आपल्या स्वप्नरंजनातून अडवत होते त्यांच्या नशिबी टोणगा आलेले. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.